नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जे आहे ते. तर आमच्या घरी बाप्पा आमचा एक दिवस आधी येतो, कारण दुसऱ्या दिवशी पप्पांना जायचं असतं बाकीच्या सगळ्यांची पूजा करायला. सो दुसऱ्या दिवशी इतका वेळ नसतो, त्यामुळे आम्ही बाप्पाला एक दिवस आधीच आणतो. आणि त्यानंतर ओवाळणी वगैरे बाप्पाला घरात घेताना की औक्षण करतो बाप्पाचं, कारण येताना सुखसमृद्धी घरात घेऊन यावं म्हणून. आणि नंतर मग बाप्पाला आम्ही लगेच म्हणजे त्याच्या स्थानी बसवतो, कारण खाली वगैरे ठेवण्यात अर्थच नाही, कारण चुकून धक्का वगैरे लागण्याची भीती असते आणि शेवटी बाप्पा आहे, सो काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लवकर जाग आली. खरं तर झोपलीच नव्हती मी. तर 5 वाजता उठून मी माझं आवरलं होतं आणि म्हणजे काही मी ठरवलं नव्हतं की काय तयारी करायची, काय घालायचं वगैरे. पण नंतर मग ठरवलं की आपण नऊवारी नेसूया, सहावारी साडीपासून. तर ती मला घरी नेसता येते, त्यामुळे ते एक काम माझं सोपं झालं आहे. म्हणजे मी कधी पटकन करू शकते, नेसू शकते साडी तसं. माझ बरोबर आहे, पूजा करायची म्हणून किती इथे हात लावून ठेव गणपती. कशी आली का नाही आपली. ना अजून. ओम गणपते नमः. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा कृषय प्रविजो सामार्थवर्ण आणि छंदासी परा परा प्राणशक्ती देवता आंबेजम श्रीकिलकम श्री शक्ती श्रीकिलकम गोष्ट खूप अस्याम मिस करते, कारण गावातली जी सकाळची सुरुवात असायची ती सगळ्यांच्या आरतीपासून असायची. मला आठवते की आमच्या शेजारी 8 देवाला स्पर्श गणपती करतो होते पाणी डोळ्यानं. आणि आम्ही सगळ्याजणी मिळून प्रत्येक गणपतीची त्या आरती मूर्तीला करायला करतो. जायचो. आणि साधारण घरी यायला तुमची मला वाटतं 3-4 तासानेच आम्ही घरी यायचो, सगळ्यांची आरती करूनच. आणि सगळे गोळा व्हायचे आरतीला आणि खूप मजा हात जोड. यायची. त्यासोबत पप्पा पण एक असायचे आणि पप्पा आणि मी दश आणि उपकरण अजून काही आमच्या मैत्रिणी होत्या, दैव बहिणी होत्या, त्या सगळ्या आम्ही तिथे जाऊन आरती करायचो. खूप छान वाटायचं. गावातली मजा शहरात नाही, हे खरंच आहे, कारण ओम गावातलं तर वातावरण तर नाहीच नाही. प्लस ओम जो सणांचा आनंद महागणपतीचा गावात मिळतो तो शहरात मिळत नाही. आव्हान कारण अर्थ शहरात अक्षरम प्रत्येक समर्पयामी. जण स्वतःचं असं आव्हान अर्थ बघत अक्षरम असतं, समर्पयामी. कारण म्हणजे स्वतःचं झालं की झालं, आव्हान असं अर्थ अक्षरम बाकीच्यांशी समर्पयामी. कोणाशी घेणं देणं नसतं ओम प्रत्येकाला. गणपते तर नमः. हे सगळं खूप आम्ही मिस करतोय, कारण गावात मला आठवतं की लोक पाणी जरी प्यायले, जेवढ्या वेळा ते पाणी प्यायचे तेवढ्या वेळा ते गणपतीला सुद्धा पाणी द्यायचे. कारण म्हणजे त्यांची इतकी श्रद्धा की गणपती बाप्पाला तहान लागली असेल, चहा सुद्धा गणपती बाप्पाला ते नैवेद्य म्हणून द्यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला, म्हणजे श्रद्धा असल्याशिवाय ह्या गोष्टी कोणत्या घडत नाहीत. तर हे सगळं मला खूप आठवतं, खूप मिस करते ह्या गोष्टी मी. आत्ता असं वाटतं की आपण गावात असतो तरच बरं होतं, कारण म्हणजे ती मजाच नाही गावातली इकडे. तर आणि यावेळेस आम्ही सगळ्यांना मिस करत होतो, कारण कोणीच नव्हतं. मी, अद्वैता, आई आणि पप्पा एवढेच जण होतो. त्यामुळे जरा रिकामं वाटत होतं, घर शांत शांत वाटत होतं. सण असले की आपली माणसं आपल्या जवळ असलेली बरी, असं मला तरी वाटतं. पण प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे काही गोष्टी शक्य होत नाहीत. तर गणपती बाप्पाला हेच सांगते की सगळ्यांना नेहमी एकत्रच ठेव, सगळ्यांना सुखी ठेव, समृद्धी ठेव आणि निरोगी ठेव. प्रत्येकाला जी गोष्ट हवी असेल ती त्याला त्या वेळेवर नक्की मिळावी, हीच प्रार्थना मी गणपती बाप्पाला करते.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, कारण तुमच्या कमेंट्स मला खूप महत्त्वाच्या आहेत. कारण मला दुसऱ्या दिवशी जर काही कोणता व्हिडिओ टाकताना किंवा कोणती माहिती टाकायची असेल तर मी तो विचार करून किंवा तुमच्या कमेंट्सचा विचार करूनच मी टाकेन. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला खूप हेल्प करतील पुढे जायला. सो तुम्हीसुद्धा सांगा की तुमच्या घरी किती दिवस बाप्पा असतो आणि किती दिवस बाप्पाचं आगमन तुमच्या घरात असतं. तर आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा, बघा अजून पुढे पुढे काय 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 होतं आहे ते. तर आज मी सारण पण करणार आहे मोदकाचं, तर तेही तुम्हाला कसं वाटलं तेही मला सांगा. तर आता वाजले 6:15 आणि आमच्या गणपती बाप्पाची पूजा झाली आहे. अद्वैता कधीच लवकर उठत नाही, पण आज लवकर उठले अद्वैता. सगळे जागे होते त्यामुळे तिला असं वाटतं की काय आहे आज घरात, आणि उठूनच बसली ती लवकर. सो बघत होती पूजा वगैरे कसं काय. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. हा हा मोरया. आपला मोरया कुठे बापू? गणपती बाप्पा मोरया. कसा करा 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 गणपती बाप्पा मोरया. तयारी अशी काहीच नव्हती, पण सकाळी मी लवकर उठून ठरवलं की मला नऊवारी नेसायची आहे. तर आईची साडी घेतली आणि हा माझा ब्लाऊज होता. मिसमॅच होतं थोडंफार, पण चांगलं वाटत होतं, त्यामुळे मी नऊवारी नेसली होती. आणि मी कशी दिसते हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लवकर उठलं की तसं होतं. मी उठलोच नाही आता. काय नाही वाटत, सर्दी झाली ना लगेच. यो हात असं ते टेकल्या नसतं. तर सगळी कामं तशीच पडली आहेत. आणि आमच्या मॅडम अद्वैता आहेत की आज झोपायचं नावच घेत नाही. रोज ती उठते लेट, पण आज उठले लवकर, ती झोपायचं नावच घेत नाही. हसते पण अशी की सगळा मुद्दाम करते. आई अद्वैताला आंघोळ घालते तोपर्यंत मी मोदकाचं सारण असतं त्याची तयारी करत होते. खोबरं आधी मी थोडंसं तुपात परतून घेतलं होतं 2 मिनिटं, कारण त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जावा आणि सारण आहे ते लुसलुशीत व्हावं, मऊसूत राहावं बराच वेळ म्हणून. तर त्यानंतर गूळ घातलं आणि गूळ मी बारीक गॅसवर झाकून ठेवते नेहमी, कारण वितळायला सुद्धा मदत होते, विरघळतो सुद्धा लगेच. आणि सारण जे आहे ते मऊसूत राहतं. अद्वैताला आंघोळ घातल्यावर हा ड्रेस तिला घातला होता. हा ड्रेस तिला तिच्या मामीने घेतला होता, जो की रक्षाबंधनला, पण तो घालता आला नाही काही कारणास्तव, म्हणून मी आज घातला होता तिला हा. बाप्पा. तर आता मी मोदक करायला घेणार आहे. अद्वैताला मी झोपवले, कारण ही जागी असते की काहीच करू देत नाही, तिचं मन की तिच्या जवळच बसायचं, आणि त्यामुळे ती झोपली. तोपर्यंत पटापट पहिला मोदक करून घेणार आहे आणि त्यानंतर भाजी वगैरे बघूया. बाकीचं आई बघणार आहे. आणि आज असंच हळूहळू काम होणार आहे, नाहीतर आमचं तेवढ्याला नैवेद्य दाखवून आमची आरतीसुद्धा होते, पण यावेळेस खूप वेळ होतोय. तर चला आज दिवसभरात बघूया काय काय करायचं. त्यानंतर मी मोदक करायला घेतले होते. आईने उकड काढून घेतली होती, फक्त मला मोदक वळायचे होते. आणि सारण मी आधीच तयार केलं होतं. मला बरेच जण बोलतात की मोदक तू छान बनवतेस, किंवा मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या खूप छान पाडतेस. मी कोणता साचा किंवा मोदकाचा किंवा काहीच वापरत नाही, हाताने मी कळ्या पाडते. आणि मला मोदक करायला हे काम खरं तर माझ्याकडेच देतात घरातले, आणि आईसुद्धा स्पेशली, कारण मोदक ती बोलते की मोदक तुला छान येतात आणि त्याच्या कळ्या तू छान पाडतेस म्हणून. आणि मला मोदक करायला खूप आवडतं खरं तर, कारण गणपती बाप्पासाठी ऑफकोर्स आपण करतो. सो कोणतीही गोष्ट आपण मनापासून करत असतो, त्यामुळे आपल्याला त्यात आनंद असतोच. आणि मला हा आनंद मोदक करण्यात असतो. मग ते कितीही मोदक असले तरी मी ते एकटी करते, मी कोणालाच मदतीला घेत नाही, कारण मोदक एकसारखे दिसतात आणि मग
मला म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते, बरोबर आहे. पण आणि प्रत्येकाला जमेल तसं माणूस करत असतो. मी नावं कोणालाच ठेवत नाही. पण मला असं वाटतं की स्पेशली की मोदक मीच करावे आणि हा माझा विचार आहे की मला आवडतं मोदक करायला, म्हणून मी एकटीनेच करेन असं. तर गेल्या वर्षी दीदी वगैरे सगळ्या होत्या, सो एकत्र केले होते मोदक. पण यावेळेस कोणीच नाही, सो आम्ही मिस करत होतो प्रत्येक क्षणाला. आणि अजून एक मला आठवतं की माझी आजी होती, तर ती गणपतीला जेव्हा गणपती असू देत किंवा नागपंचमीपासून सगळ्या सणांना सुरुवात होते श्रावणातल्या. तर नागपंचमीला जेव्हा मोदक असं नाही, कानुले जरी बनवायचे असले तरी ती आम्हाला जवळ घेऊन बसायची. तिचं बघत बघतच आम्ही शिकलोय, असं नाही की कुठे आम्ही शिकलोय वगैरे असं. पण आजीच्या हाताखाली खरं तर शक्यतो आम्ही जास्त शिकलोय. इथे तुम्ही मोदक माझा बघू शकता, किती क्यूट दिसतोय, बाप्पाच्या सारखाच आमच्या. आणि मला खूप आवडतं मोदकाच्या कळ्या पाडायला, आणि मोदक एकसारखे दिसतात माझे आणि मला आवडतं. तर असे काही मोदक दिसत होते, ज्यावर काही मोदकवर मी केसर आधी घातला नव्हता आणि नंतर मला लक्षात आलं की केसर घालायला पाहिजे होता. सो त्यानंतर मी केसर घातला होता. आणि पप्पा मला सांगतात की नैवेद्य दाखवताना नेहमी ताटाखाली चौकोन काढूनच नैवेद्य दाखवायचा. त्याचा मला अर्थ आता माहीत नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. आत्तासाठी बाय.